त्याच्या पहिल्या गाण्याविषयी बोलताना तो म्हणतो की पहिलं ब्रेकअप झालं तेव्हा तो जाम हर्ट झाला. त्यावेळी त्याने एक रॅप लिहिला आणि जळगावामध्ये कार्यक्रमांमध्ये तो त्याच्या रॅपचा परफॉर्मन्स ठेवायला सांगायचा. तर एकदा एका कार्यक्रमात त्यानं त्याच्या वडिलांना बोलवलं. कार्यक्रम पार पडल्यावरती रॅप कसं होतं याविषयी विचारलं. त्यावरती तू काय गायलं हे मला कळलंच नाही असं वडील त्याला म्हणाले. त्यानंतर लोकांना कळेल, रुचेल असं लिहायला आणि गायला हवं असं त्याला वाटल्याचं तो म्हणतो. संजूनं त्याचं पहिलं बाप्पावालं गाणं लिहिलं. त्यावेळी त्या गाण्यावरती अभिनेता रितेश देशमुखनं रील बनवलं आणि ते रील फेमस झालं. तेव्हापासून जणू त्याचं नशीबच पालटलं. त्याच्या तुफान हिट झालेल्या गुलाबी साडी या गाण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना संजू या गाण्यामागे 6 ते 7 वर्षांची मेहनत असल्याचं सांगतो. त्या काळात त्याच्याकडे रेंट भरायलाही पैसे नव्हते. त्यानं व्याजानं कर्ज घेतलं होतं आणि त्यात युट्यूबवर टाकलेल्या चुकीच्या पत्त्यामुळे मिळणारे जे पैसे आहेत हे भलत्याच ठिकाणी जात होते. त्यात त्याची 2 ते 3 वर्ष गेली. हे सगळं सुरळीत झाल्यावर संजूला 40 ते 50 हजार रुपये येऊ लागल्याचं तो म्हणतो. पण त्यातही काय काय करायचं असा प्रश्न त्याच्या पुढे उभा होता. त्यानंतर त्याचा भाऊ गौरव राठोडनं त्याला जॉईन केलं.